नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे आदिवासी पाड्यांमधील ज्या विहिरी आहेत त्या शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध करून त्याचं पाणी त्यांना पिण्यायोग्य होईल अशा प्रकारची निविदा काढण्यात आली होती आणि त्यानुसार मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी ज्या ठिकाणी विहिरी आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची माझ्या पाठीमागे जी वास्तू बघता अशा प्रकारे ही वास्तू बनवण्यात आली. याच्या आतमध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीला विहीर प्रॉपर बांधून आणि त्याच्यावरती यंत्रणा बसून या विहिरीतलं पाणी शुद्ध करून इकडच्या पाड्यातील नागरिकांना ते उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने लाखो करोडो रुपये खर्च केले. अशीच एक विहीर बावळीचा भाट या ठिकाणी होती आणि त्याची बातमी आम्ही 2 दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन महानगरपालिकेच्या कुठलाही प्रोटोकॉल किंवा परवानगी न घेता त्या ठिकाणी त्या विहिरीचं उद्घाटन केलं. आता या ठिकाणी जी विहीर आहे ती विहीर आहे माशाचा पाडा येथे आणि मी आता त्याच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ज्या पाड्यातील महिला आहेत त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली की या विहिरीचं उद्घाटन यापूर्वीच झालेलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी या विहिरीचं उद्घाटन झालं. मात्र उद्घाटन झाल्यानंतरही या विहिरीला टाळं मारण्यात आलं. ही विहिरीचं पाणी आहे त्या इकडच्या आदिवासी पाड्यातील नागरिकांना वापरायला मिळतच नाहीये. इकडचे जे महिला आहेत ते टँकरमधून येणारं पाणी वापरत आहे. माझ्या इकडे या साईडला तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता. या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या बाजूला प्रत्येक घराचे ड्रम लागलेले आहेत. इथे जे काही मोजकी घर आहेत त्या घरातले जे ड्रम आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत आणि यांना 10 दिवसातून 8 ते 10 दिवसातून एक महानगरपालिकेचा टँकर येतो. त्या टँकरमधून यांना पाणी पुरवठा केला जातो आणि त्याच पाणी पुरवठ्यावर यांचं जे काही सर्व काम आहे ते सुरळीत चालतं. मात्र वर्षानुवर्षे यांच्यासाठी यांच्या पाड्यांसाठी जी विहीर होती यांच्या हक्काची जी विहीर होती त्या ठिकाणी आता टाळं मारण्यात आलं. महानगरपालिकेने लाखो करोड रुपये खर्च केले पण त्याचा उपयोग त्यांना होतच नाहीये. महानगरपालिकेच्या पैशातून हा खर्च करण्यात आला. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन केलं. मात्र आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की याचं उद्घाटन झाल्यानंतर या वास्तूचं या विहिरीचं पाणी जे आहे त्या इकडच्या महिला आणि ज्या या नागरिक आहेत यांना त्याचा उपयोग व्हावा याच्यासाठी त्यांनी पाहणं गरजेचं होतं. मात्र आता इथे कुठल्याही प्रकारचं चित्र तसं दिसत नाहीये. विहीर बंद आहे. तर महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात? मंत्री येऊन निधी आणतायत, लोकार्पण करतायत, उद्घाटन करतायत. त्याच्यानंतर पूर्ण वास्तू तयार आहे आणि त्यानंतर देखील उद्घाटन केल्यानंतर देखील इकडच्या पाड्यातील आदिवासींना जे नागरिक आहेत आदिवासी नागरिक आहेत त्यांना या विहिरीतलं पाणी शुद्ध करून मिळत नाहीये. या संदर्भात आपल्यासोबत काही महिला आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांचं इथे त्यांना पाणी मिळत आहे. ताई, काय सांगाल? या विहिरीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं, कधी झालं? काय त्यांचं नाव पण येत नाही मानव प्रताप नाईकचं हातून झालेलं आहे. पण ते आले उद्घाटन करून गेले तर पाणी तर द्यायला पाहिजे असं मी सांगते. तुम्ही गरीब लोकांना दान करतात खरी चांगली गोष्ट आहे पण पाणी तर द्या तुम्ही कमसे कम. खाली हे उद्घाटन करून जातील आणि पण लक्षात नाही देणार. मग पाणीच आम्हाला वांदे होतात. आम्ही कुठे जाणार पाणी घ्यायला? हा, कोण देणार आम्हाला पाणी? प्रत्येक आणि पैसे आम्ही लाकडं बिकडं तोडून मग पैसे कमावणार. कामाला जे जातात त्यांच्याकडे पैसे असतात. कोण घेणार पाणी? कोणाला पाणी नसतं. कोणतं मागणार पाणी आम्ही? हा, पाणी तर आमच्या रस्त्यांचे वांदे, आम्हाला पाण्याचे वांदे, प्रत्येक गोष्टीचे आम्हाला वांदे आहेत. मग आमच्या जोडीला कोण नाही उभे राहत? का नाही उभे राहत? हा, राहायला पाहिजे ना. तुम्ही खाली आमचं नाव खाली सर्व लिहून येतात, आमची साईन घेऊन जातात, आमचं सर्व तिकडे नाव पुढे करतात. मग आमची सोय का नाही करत तुम्ही लोक? सोय पण केली पाहिजे ना तुम्ही लोकांची. मग तसं तुम्ही करतच नाही. मग आम्ही काय बोलणार तुमच्या लोकांना? आता तुम्हाला तुमच्या पाड्यातल्या लोक आहेत, तुम्हाला पाणी कसं मिळतं, कशा प्रकारे मिळतंय? आता पाणी कसं मिळणार? आता टँकर येतात, ते 8 दिवस जातात, कधी 10 दिवस होतात. जाऊ पाणी राहणार तर वापरतो आम्ही. मग त्याच्यानंतर इकडनं 2 कॅन तिकडनं 2 कॅन, मग तसं करून आम्ही पाणी वापरतो. आणि जंगलात जेव्हा पाणी असतं तेव्हा आम्ही कपडे धुवायला जातो. पाण्याचा वापर पण जरा जपून करतो आम्ही. काय करणार? पाणी नाही भेटत आम्हाला. पाण्याचं जपूनच करावं लागेल ना. मग ते डोंगरात जाऊन 6:30 वाजता आम्ही कपडे धुवायला जातो. 6:30 वाजता मग तिकडे पाणी नाही. मग दर्ग्यात जायला लागतं. तिकडनं तर आणले 2 कॅन भेटतात तर भेटत नाही, तर ते पण भेटत नाही. मग कुठून जाऊ पाणी आणायला? आता हा जो तुमच्या पाड्यामध्ये टँकर येतो तो किती दिवसांमध्ये एकदा येतो? ते कधी कधी 8 दिवस पण जातात, कधी 10 दिवस पण जातात. म्हणजे 10 दिवसांमध्ये एकदा टँकर येतो? हा,
मग त्याच्यामध्ये तुमचं पाण्याचं पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी येतं का? हो दोन्ही पण होतं ते. हा पण कसं जास्ती वापरायलाच पाणी लागतं. वापरायला तेवढं एक टाकी म्हणजे पुरत नाही आम्हाला. त्याच्यात पियाला पण वापरायला लागतं. 10 दिवस तरी पाणी वापरलं पाहिजे आम्हाला. मग ते काय करणार मग आता पाणीच नाही आम्ही इकडे तर पेपरमध्ये छापले का पाणी तुम्हाला दिलेलं आहे. इकडे तर पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे. मग काय करणार आम्ही? आपल्यासोबत अजून एक महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. ताई काय सांगाल? या ठिकाणी ही जी विहीर होती ही किती जुनी होती? हे जे काही पालिकेने याच्यावर खर्च केलाय त्याच्या अगोदर तुम्ही कसे पाणी भरत होता? आम्ही तरी पण 3 पिढ्या झाल्या, 3 पिढ्यांनी पाणी पिलं आणि 3 पिढ्याच्या नंतर आता इथे पाणीच नाही. आता हे बांधलं. जेव्हा ही खुल्ली होती तेव्हा आम्ही पाणी वापरायचो त्याच्यातलं. वापरायचो पाणी. आता ते बंद केलं आता पाणी वापरता येतच नाही आम्हाला. तर तर हे जेव्हा बांधलं त्याच्यानंतर उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? प्रताप नाईक सर त्यांच्या हातून प्रताप सर नाही का जे मंत्री आहेत त्यांच्या हस्ते हा झालं? हा त्यांच्या हातून. त्यानंतर तुम्हाला पाणी भेटलं नाही का याच्यातून? नाही नाही तेव्हापासून आम्हाला पाणी भेटलंच नाही. ते बंद केलं गेलं तर कसं आम्ही पाणी वापरणार? टाळं त्यावेळी लावलं. नगरपालिकेचे कोणी अधिकारी आले होते का त्यांच्यासोबत इथे उद्घाटनाच्या दिवशी? होते माणसं होती पण नगरपालिकेची माणसं होती असं माहिती नाही तेवढं. पण त्यांच्या बरोबर माणसं खूप होती. आता तुम्ही पाणी कुठून भरताय? आता आम्ही हे टाकीतलं पाणी भरतो. महानगरपालिकेचं येतं टँकर. तेच पाणी आम्ही वापरतो. बाकीचं तर आम्हाला पाणी हायच नाही इथे. अजून तुम्हाला या पाड्यामध्ये काय समस्या आहेत? समस्या तर खूप आहे. आम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. की आमच्या घरी म्हणजे घरोघरी नळ यावे अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे. वन्य प्राण्यांचा काही त्रास आहे? वन्य प्राण्यांचा तसा काही त्रास नाही आम्हाला. कायच नाही त्रास. ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं या पाड्यातील ज्या महिला आहेत त्यांनी सांगितलं की पिढ्यानपिढे यांच्या हक्काची एक विहीर होती. ती हक्काची विहीर महानगरपालिकेने त्याच्यावर पैसे खर्च करून या ठिकाणी शुद्धीकरणाच्या नावावर एक वास्तू उभारली आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. मात्र उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीनंतर आतापर्यंत जवळपास अनेक महिने गेले मात्र त्या विहिरीमधलं पाणी यांना वापरण्यासाठी मिळालेलं नाहीये अशी या महिलांची तक्रार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी कुठे ना कुठे दुर्लक्ष होत आहे. सर्रास हे दुर्लक्ष होत आहे. आता काहीच मिनिटांपूर्वी ही बातमी करण्यापूर्वी मी एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की या वास्तूचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाल्यानंतर आतापर्यंत ती का बंद आहे. तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. त्यांना हे देखील माहित नव्हतं ही विहीर कुठे आहे काय आहे. त्यांनी सरळ सांगितलं की याच्याबद्दल मला कुठलीही माहिती नाहीये. मी आता सध्या नागपूरला आहे आणि आल्यानंतर मी तुम्हाला माहिती देईन. याबद्दल मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. म्हणजे हा मीरा भाईंदरमध्ये एवढा भोंगळ कारभार चालू आहे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक निधी आणतायत, एखादी वास्तू बांधतायत, जनतेच्या ह्या पाड्यातल्या लोकांसाठी त्यांना उपाययोजना करून देऊन त्यांना एक ज्या विहिरीमधलं पाणी आहे ते शुद्ध करून त्यांना उपलब्ध करून देत आहे. पण त्याच्याकडे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांचं कशा प्रकारे दुर्लक्ष होत आहे हे तुम्ही आता पाहिलं. कशा प्रकारे त्यांना त्रास होतोय, काय त्यांच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी ते कोणच येत नाहीये. आणि ज्या प्रकारे यांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी आता ज्या निवडणूक आल्यात त्याच्यानंतर आता काही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी इथे येऊन फक्त चमकेशगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत असा त्यांचा आरोप आहे.